अपडेट इंडिया टीव्ही, हर खबर सच्चाई की ओर। भद्रावतीच्या सुवर्णकन्या जल्लोषात स्वागत। भद्रावतीकरांच्या उत्स्फूर्त सहभागाने भारावले देऊळकर कुटुंब। गुरुदेव भक्त व्यापारी असोसिएशन, भद्रावती पत्रकार असोसिएशन, विविध सामाजिक राजकीय क्षेत्रातील मान्यवरांनी केले अभिनंदन। चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती या शहराची सुवर्णकन्या डॉक्टर पूजा उर्फ ज्योती देवराव देऊळकर हिने जागतिक स्तरावरील योगासन स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकताच या ऐतिहासिक विजयामुळे भद्रावतीकर अक्षरशः भारावून गेले होते। दिनांक 11 रोजी डॉक्टर पूजाचे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे प्रवेशद्वार येथे आगमन होताच श्री गुरुदेव सर्वांगीण सुसंस्कार समिती व श्री गुरुदेव सेवा मंडळ अष्टांग योगासन भद्रावती यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य स्वागत मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते। याप्रसंगी सर्व गुरुदेव भक्त, चिमुकले, पत्रकार, व्यापारी, राजकीय व सामाजिक कार्यकर्ते, भजनी मंडळी, नगराध्यक्ष प्रफुल्ल चटकी, असंख्य स्त्री पुरुष आदी हिरहिरीने सहभागी झाले होते। राजकीय धार्मिक उत्सवाच्या मिरवणुका भद्रावतीकरांना नवीन नाही, मात्र प्रथमतःच भद्रावती शहरात क्रीडा प्रकारात सुवर्ण यशाची भव्य दिव्य मिरवणूक, भद्रावतीकरांचा उत्स्फूर्त सहभाग, गुरुदेव भक्तांचे शिस्तबद्ध नियोजन विशेष उल्लेखनीय होते। तालुक्यातील मांगली या गावातील मूळ रहिवासी देऊळकर कुटुंबाने कन्येच्या उपचारार्थ सर्वस्व पणाला लावले। पराकोटीचा संघर्ष करीत डॉक्टर पूजाने महाभारतकालीन एकलव्याच्या भूमिकेसारखा योगासनाचा सराव केला। अनेक पारितोषिक पटकावली, मात्र आजपावे तो आर्थिक अभावाने प्रसिद्धी माध्यमातून प्रदर्शित होऊ शकली नव्हती। मात्र कोणत्याही आर्थिक व आरोग्य समस्येचं भांडवल न करता जिद्द, चिकाटी, आत्मविश्वास, दुर्दम्य आशावाद या बळावर भद्रावतीच्या या कन्येने आकाशाला गवसणी घालत जागतिक स्तरावरील योगासन स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकून देशाची मान उंचावली। जागतिक स्तरावरील या अभूतपूर्व यशाचा आनंद साजरा करीत सर्वत्र भारत माता की जय च्या घोषणांनी व ढोलताशांच्या गजरांनी भद्रावती शहर दणाणून गेल्याचे चित्र दिसून आले। श्री स्वामी भद्रनाथ मंदिर परिसरात समारोपीय कार्यक्रम पार होऊन मिरवणुकीची सांगता करण्यात आली। प्रतिनिधी लिमेश माणूसमारे।